नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला दिसेल आता कोण आहे सोबत. रुमीर, सोनी, इथे श्वेता बसले आणि आम्ही आता बॅगा घेऊन बसलो आहे. बॅगा घेऊन बसण्याचा रिझन हा आहे की मी आत्ता पॅकिंग करतो आहे, कारण मी चाललो आहे अमरनाथ यात्रेला. अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवी फिरायला. बाबू येणार होता पण बाबू नाही येऊ शकत, म्हणून बाबूच्या पप्पासोबत चाललो आहे. तर आता बाबू आला आहे, मला सांगतोय काय काय पॅक करायचं त्याच्यासाठी, आणि श्वेता इकडे पॅक करून देते. तर चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही बॅग पॅक करतोय, काय काय टाकतोय ते. मित्रांनो, श्वेता इथे पॅकिंग करते आणि ते बाबू इन्स्ट्रक्शन देतोय. हिमाचल वगैरेला तो गेला होता तेव्हा बोलतो 2-3च कपडे घेऊन गेला, बोलतो इनर्सवेअर जास्त घेऊन जा, बाकी कमी घेऊन गेला तरी चालेल. तो 4 दिवस आंघोळ नव्हती केली त्याने हिमाचलला गेला तेव्हा. अच्छा, असं आहे काय? अरे पण तू मला इन्स्ट्रक्शन देतोय ना, आंघोळ नाही केली तरी चालते, तिकडे घाम नाही येत. मग तू एवढे इनर्स का घेऊन गेलास? चड्डी पाहिजे. तर आम्ही आता इथे 2 बॅग काढल्या होत्या, एक छोटी आणि ही थोडी त्याच्यापेक्षा मोठी. पण आता आम्ही छोटीमध्ये भरतोय कपडे, बघूया त्याच्यात भरले गेले तर ठीक, नाही तर एक सॅक बॅग आपण घेऊन जाणारच आहोत, आहे ना बाबू. मग त्याच्यात भरायचं. अक्रोड आणायचे, अक्रोड. तर आता एक छोटी बॅग भरून बघतो, त्याच्यात राहिले तर ठीक, नाही तर मग परत त्याच्यामध्ये टाकावे लागते. टॉवेल, स्वेटर, जीन्स, टी शर्टच जास्त घेऊन चाललो आहे आणि इस्त्री करायची गरज नाही. मित्रांनो दिसेल इथे बॅग भरले. इकडे टी शर्ट, जीन्स, अजून एक जीन्स घालून जायची आहे आणि 2 पॅन्ट इथे आहेत. आणि हे इथे सगळं आपलं टूथपेस्ट, ऑइल आणि त्याचा सगळा पाऊच बनवला आहे. इथे टॉवेल आहे. तरी आता इथे जागा उरला आहे थोडीशी. इथे इनरवेअर्ससाठी बनवलेलं आहे. श्वेता इथे औषध कट करून त्याचं पाऊच बनवते. त्याच्यामध्ये आपण डोलो 650 आणि बाकीचे गोळ्या घेतल्या आहेत. हे नेझल स्प्रे आहे आणि हे आपलं मेन हत्यार. जसं बाबूने सांगितलं तिथे खूप थंडी असते. आता बाबू बोलतोय मी गेलो नाही तिथे, पण तो हिमाचल वगैरेला जाऊन आला आहे, म्हणून हे स्वेटर, हँड ग्लोव्ज आणि हे मंकी कॅप. मंकी हे चलेगा ना बाबू? हां, चलेगा ना. हां, आणि हा पोंचो, बंदर टोपी. आणि हे पोंचो कधीतरी पाऊस पडला तर घालायला, बरोबर. एवढं आपल्याला सगळं घेऊन जायचं. हे आता आपण सॅकबॅगमध्ये भरणार आहोत. आणि अजून काय घ्यायला लागेल बाबू? सॉक्स भरले होते ना, याच्याबरोबरच होते सॉक्स. चला, आता औषधं भरून झालेले आहेत. आता अजून काय भरायचं असेल तर ते नंतर दाखवतो तुम्हाला. सध्या तरी एवढं दिसेल तुम्हाला भरलेलं आहे. आणि आता रोमीर चालला घरी. बॅग भरायला आला होता, फक्त रील बघत बसला. पण आता सगळे बॅग पॅक करून झालं. काही वस्तू आणायच्या होत्या त्या आणल्यात आणि दिसेल तुम्हाला. आपण इथे बॅग पॅक केल्या. दुपारी आपण बघितलं त्यावेळेस छोट्या बॅगेत टाकल्या होत्या, पण छोटी बॅग कट टू कट भरली, त्यामुळे मग आपण परत ते मोठ्या बॅगेत भरले. आणि आपल्याला ही सॅक बॅग भरायची होती, त्याच्यात भरले. आता याच्यामध्ये पॉवर बँक वगैरे टाकून सर्व आपण आपले जे इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक, मोबाईल वगैरे सगळं ह्याच्यातून कॅरी करणार आहोत. तर या 2 बॅग झालेल्या आहेत. तर हा पॅकिंगचा व्हिडिओ होता आपला, छोटाच व्हिडिओ होता. तर हा मी आता इथेच थांबवतो पॅकिंगचा व्हिडिओ, आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर अमरनाथच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपण कनेक्टेड राहा. तर आपण उद्यापासून ट्रॅव्हल करणार. उद्या आपली सकाळी फ्लाईट आहे. 9:30 वाजता आपल्याला बोर्डिंग टाईम दिलेला आहे, तर सकाळी 7 वाजता निघावं लागेल. तर त्याच्यासाठी आता आम्ही रुमीरकडे जाणार आहे. तर पुढच्या व्हिडिओसाठी नक्की कनेक्टेड राहा. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.